धन्यवाद. सिद्धार्थ खरात साहेब. अध्यक्ष महोदय, शिवसेनेच्या वतीनं 293 या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. मला आज सुरुवातीलाच बोलायचं होतं, त्यामुळं माझी ओपनिंग होती. मला 10 मिनिटं आपण डिस्टर्ब करू नका. बरोबर 5:26 तुम्ही बेल मारा. मी 27व्या मिनिटाला खाली बसेन. आणि अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाच्या वतीनं हा जो 293चा प्रस्ताव आहे त्यावर बोलताना सत्ताधारी पक्षातील सगळे लोक सरकारचं अभिनंदन करत आहेत. त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की महाराष्ट्रातले सगळे प्रश्न आता संपलेले आहेत. जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे आणि प्रशंसेचे नुसते चौघडे अशा प्रकारचं वाचताना दिसत आहेत. सुरुवात जरी अभिनंदनानं होत असली तरी हळूहळू मग त्यांच्या पोतडीतील जे आपल्या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत त्या पोतडीमधून बाहेर येतात आणि मग सरकार विरुद्ध असलेला असंतोषाचा जो स्वरूप आहे ते बाहेर दिसतंय. आणि म्हणून जे सत्ताधारी पक्षांना बोलता येत नाही, बोलता येणार नाही, त्यांना शक्य नाही, ते सगळं बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणून मला वेळ द्या. अध्यक्ष महोदय, आपण खरोखरच पुढे जात आहोत का? आपला महाराष्ट्र खरोखर सुखी आणि संपन्न होतोय का? आणि म्हणून लाडक्या बहिणीला, शेतकऱ्यांना आणि एकूणच फसव्या घोषणा देऊन स्मार्टली फसवून महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आज या ठिकाणी आलेलं आहे त्या सरकारकडून सगळ्या शेतकऱ्यांची, ग्रामीण भागाची, महाराष्ट्राच्या विकासाची घोर अक्षरशः त्यामध्ये फसवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांना काय म्हणाले होते? शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, दिला भाव. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, केलं का कर्ज माफ? झालंय सगळं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हटले होते की नाही? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं. शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला? काही मिळालं नाही. आणि तरी सुद्धा आमचे जे काही मंत्री महोदय म्हणतात त्यांच्या घोषणामध्ये की आम्ही विकास करतोय. अध्यक्ष महोदय, जानेवारी ते मार्च पर्यंत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. किती? 767. आपण काय म्हणाला होतात की आत्महत्या 0 करू, आत्महत्या कमी करू. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या बरं का, आज मी सांगतो, नाहीतर मी फिर्याद देईन. आता 767 आत्महत्या करू. प्रत्यक्षात जून पर्यंत 1267 आत्महत्या झालेल्या आहेत. शेतकरी काय आनंदानं आत्महत्या करतायत का की सरकार स्थापन झाल्यामुळं आनंदून ते आत्महत्या करतायत? या सगळ्या गोष्टीचा ठाव घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, कोऱ्या कागदावर शाईनं काळं करण्यासारखं नसतं मातीला हिरवं करणं. ऐकून घ्या, कोऱ्या कागदावर शाईनं काळं करण्यासारखं नसतं मातीला हिरवं करणं. इथं जीवच पेरावा लागतो वापशावर, तेव्हा कुठं मातीला हिरवा कोंब फुटतो. तुमच्या आश्वासनानं, तुमच्या भाषणानं जर का शेतीच्या मातीला जर का कंस फुटले असते तर आमच्या शेतकरी राजाला आत्महत्या करावी लागली नसती आणि महाराष्ट्राचा आज वाळवंट झाल्याची जी परिस्थिती आहे ग्रामीण भागाचं, ते बघण्याचं चित्र आपल्याला दिसलं नसतं. अध्यक्ष महोदय, औद्योगिक प्रगतीच्या संदर्भात अनेक चर्चा झाली. कोटीच्या कोटी उड्डाणं घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे. मी नेहमी म्हणतो की 36 जिल्ह्यापैकी फक्त 9 जिल्हे याच्यामध्ये विकसित आहेत. आमचं दुखणं वेगळं आहे. अध्यक्ष महोदय, समजून घ्या. 27 जिल्हे मागास आहेत आणि त्यातले 12 जिल्हे तर अति मागास आहेत. आणि म्हणून या अति मागास असलेल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे सगळे जिल्हे येतील. सगळ्यांना माहिती आहेत तिथे औद्योगिकरण, विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी शासनाने काय प्रयत्न केले. तर हे जर प्रश्न विचारला तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारची याच्यावर उत्तर नाही. अध्यक्ष महोदय, मेहकरमध्ये 1989 मध्ये MIDC आली, अतिक्रमण झालं, अतिक्रमित होती, आता काढली तर त्या ठिकाणी उद्योग नाही आहेत. मला आमच्या मतदारसंघामध्ये MIDC साठी आणखी 300 एकर जागा लागते आहे. ती जागा आम्हाला सरकारने दिली पाहिजे. शेतीवर आधारित उद्योगधंदा एकही नाही, शेतीवर आधारित नाही किंवा एखादा मोठा आपले कुटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही मोठा उद्योग नाही. हा मोठा उद्योगधंदा आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज आहे. इथे आरो आहे, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी अकोल्याला एक आरो आहे, त्याला रिजनल ऑफिसर म्हणतात, तो सुद्धा अतिरिक्त आहे. MIDC औद्योगिकरण करण्यासाठी एक अधिकारी सुद्धा उद्योग विभाग जर देऊ शकत नसेल तर आपण कोणत्या स्वप्नरंजनामध्ये आहे. आणि म्हणून स्वतंत्र दर्जाचा अधिकारी आम्हाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये लोणार एक शहर आहे, तिथे 52,000 वर्षापूर्वी उल्कापात झाला होता आणि ते जागतिक दर्जाचं शहर असल्यामुळे
त्या ठिकाणी जगभरातून अनेक पर्यटक येतात, परंतु आज त्या लोणारची जी स्थिती आहे ती अक्षरशः बकाल अवस्थेमध्ये आहे. त्या ठिकाणी पर्यटन विभाग आहे, वन विभाग आहे, आर्किओलॉजिकल ऑफ ASI आहे, ह्या सगळ्या मिळून त्या ठिकाणी एक समिती नियुक्त केली आहे. माझ्या इलेक्शनच्या अजेंडामध्ये मी लोकांना सांगितलं होतं की एक लोणावळा आहे, लोणारचा लोणावळा आपण करू शकतो पर्यटनाच्या माध्यमात. लोकांनी मला मदत केली, पण त्या कमिटीमध्ये अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधीच नाहीये. लोकांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या समितीसमोर मला मांडायच्या आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय बघा 23च झालेत, 27 मिनिटाला. अहो मी एकटाच तर बोलणार आहे शिवसेनेच्या वतीनं. तसं नाही, बोला बोला. शिवसेनेच्या वतीनं मी एकटाच अध्यक्ष महोदय, घाई नका करू. आणि तुम्ही माझे शेजारी तिकडे गेल्यावर बदलता अध्यक्ष महोदय. तुम्ही 5 मिनिटं मला बोलू द्या तुमच्यावर. अध्यक्ष महोदय, हो अध्यक्ष महोदय, ह्या लोणावळ्याला विकास करण्यासाठी त्या ठिकाणी रोपवे असला पाहिजे. तिथे दैत्यसुदन मंदिर आहेत, चालुक्य असेल, राष्ट्रकूट असेल, अतिशय ऐतिहासिक पुराण त्या ठिकाणी मंदिर आहेत, हेमाडपंथी मंदिर आहेत, लोणारची धार आहे. तिथे पर्यटनासाठीचे चांगले पॉइंट्स तिथे डेव्हलप करता आले असते. लोणारचं जे काही सुशोभीकरणासाठी जे बकाल झाले ते करता आलं नाही. मेहकर शहर आहे, मेगांबर ज्याला म्हणतो आम्ही, मुख्यमंत्री महोदय विदर्भाचे आहेत आणि त्यांना या निमित्तानं मी विशेष विनंती करतो की मुख्यमंत्री महोदय विदर्भाचा विकास करण्यासाठी तुम्हाला विशेष लक्ष घालावं लागणार आहे. त्या ठिकाणी पेनगंगा नदी, काच नदी, सीतानाहनी नदी किंवा उतावळी नदी या नद्यांनी यावेळेस अतिशय मोठा हाहाकार उडवलेला आहे. शहराच्या शहर उद्ध्वस्त केले आहेत आणि म्हणून गाळ काढण्यासाठी संरक्षण भिंती त्या ठिकाणी देण्यासाठी शासनाने मदत करावी. अध्यक्ष महोदय 2च मिनिटं आता फक्त. शेत रस्ते, पानंद रस्ते, गावजळ रस्ते यांना PMJSY प्रमाणे मान्यता द्यावी. अतिशय मोठा कार्यक्रम शेत रस्ते, पानंद रस्त्याचा घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, हायवेज, नॅशनल हायवेज, PMJSY मोठमोठे रस्ते होतात, ते अक्षरशः वेगळ्या पद्धतीने होतात. मी त्याला सांगण्याची गरज नाही, परंतु शेत रस्ते, पानंद रस्ते याच्यावर ते अतिशय मोठा कार्यक्रम असला पाहिजे. दुसरं महत्वाचं, स्मशान. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये स्मशान 24 झालेत अध्यक्ष महोदय, 27ला थांबायचंय मला. अध्यक्ष महोदय, स्मशान गावामध्ये, खेड्यामध्ये स्मशान अजूनही नाहीत आणि काही गावामध्ये अनेक स्मशान आहेत. अध्यक्ष महोदय, आपण एक गाव एक स्मशान अद्याप करू शकलेलो नाही आणि म्हणून माझी या निमित्ताने एक विनंती आहे सरकारला की ज्या गावामध्ये अधिक स्मशान नसतील किंवा अधिक स्मशान असतील आणि एक स्मशान नसतील त्या गावाच्या विकास निधीच्या बद्दल विचार करा. पण ज्या गावामध्ये स्मशान असतील, एक गाव एक स्मशान असतील, अशा गावांची निवड करून त्यांना विशेष निधी द्या, भरपूर स्मशानभूमी द्या, निधी द्या. 2021 पासून नवीन कनेक्शन वरती बंदी आलेली आहे. अध्यक्ष महोदय, सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं असलं तरी प्रत्यक्षात आता सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे सौर ऊर्जेकडून सुद्धा आपली मागणी पूर्ण होत नाही. शेतकऱ्यांना रोही अतिशय त्रास देत आहेत आणि म्हणून रोह्याचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, बोलण्यासारखं खूप आहे, एवढं सांगतो. ज्या समाजामध्ये इंटलेक्ट लोक असतील, शेवट अध्यक्ष महोदय, शेवट आता ज्या समाजामध्ये इंटलेक्ट लोक असतात, बुद्धिवान लोक असतात, ती समाजाची प्रॉपर्टी असते. परंतु इंटलेक्च्युअल लोक, बुद्धिवान लोक जर का ठग झाले, जर का ते अति स्मार्ट झाले तर त्या समाजाची दुर्गती ठरलेली आहे. महाराष्ट्रामध्ये काही स्मार्टली केल्यामुळं महाराष्ट्राचं सांस्कृतिक अधपतन झालेलं आहे, महाराष्ट्राचं नुकसान झाले आहे. म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जर या ठिकाणी आणायचा असेल तर सांस्कृतिक नैतिकता आणि खऱ्या अर्थानं हे ठगी राजकारण, समाजकारण बंद करावं लागेल, तेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो, थांबतो. गोपीचंद पडळकर साहेब.